हिंदू धर्म नाही म्हटला मस्जिद तोडा, ना मुस्लिम धर्म म्हटला की तुम्ही मंदिर तोडा. आम्ही बोलू शकतो, अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य. हमें धर्मेंद्र प्रधान जी के साथ में उनका इस्तीफा तो चाहिए. तरी त्या ठिकाणी त्यांनी ते कायदे वापस घ्यायला भाग पडले शेतकऱ्यांनी. आतमधलं ते बाहेर पडेल याच्यामुळे मोदी घाबरत असतील असं मला वाटतं. दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांकडून विद्यार्थ्यावरती लाठीचार्ज करण्यात आला. त्याच्याच निषेधार्थ सध्या जर पाहिलं आपण तर पूर्ण दिल्लीच्या राज्यभरामध्ये आंदोलन सध्या सुरू आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील हा क्रांती चौक परिसर आहे. या क्रांती चौक परिसरामध्ये आंदोलन या ठिकाणी केल्या जात आहे. काही विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या वतीने सध्या हे आंदोलन सध्या सुरू आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं सध्या दोन विद्यार्थी जे आहे या ठिकाणी कुराण आणि या ठिकाणी गीता या ठिकाणी घेऊन आलात. दादा काय सांगाल, काय संदेश द्यायचा? इकडे आंदोलन सुरू आहे, तुम्ही कुराण आणि गीता तुम्ही हातात घेऊन आलात. खरं म्हटलं तर ही कुराणही आणि गीताही, कुराण ग्रंथ सुद्धा आणि ह्या दोन्ही ग्रंथ मी स्वतः आणलेले आहे माझ्या पैशाने विकत घेऊन. हाही ग्रंथ मी माझ्या स्वतःच्या पैशाने विकत घेतलेला आहे आणि हाही ग्रंथ मी माझ्या स्वतःच्या पैशाने विकत घेतलेला आहे. आमचा धर्म कधीच कोणाला म्हटला नाही, हिंदू धर्म नाही म्हटला मस्जिद तोडा, ना मुस्लिम धर्म म्हटला की तुम्ही मंदिर तोडा. हे आमच्या धर्मात सांगितलेलं नाही की तुम्ही मस्जिद तोडा आणि त्यांच्या धर्मात हे सांगितलेलं नाही की तुम्ही मंदिर तोडा. हा फक्त राजकीय खेळ आहे आणि या राजकीय खेळीचं वातावरण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चालतंय. हा महाराष्ट्र, आपण 2 पावलं चाललं तर भाषा बदलती, 3 पावलं चाललं तर मुलूक बदलतो, 4 पावलं चाललं तर या ठिकाणी जात बदलते. पण जात पात पंथ धर्म या ठिकाणी आडवा येत नाही. शिक्षण हे सगळ्या हक्काचं आहे. या हक्काचं शिक्षण घेण्यासाठी आणि भारतीय संविधान कलम क्रमांक 19 ने आम्हाला अधिकार दिलेला आहे. आम्ही बोलू शकतो, अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य इंडियन कॉन्स्टिट्यूशनने आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही काय सांगाल, कुराण तुम्ही हातात घेतलेलं आहे? कुरान ये पवित्र किताब या भागवत गीता हो, जो भी पवित्र किताब है उसके अंदर पहला वर्ड ये लिखा गया है, इकरा, पढ़, शिक्षक हासिल कर. जब कुरान पवित्र किताब, भागवत गीता पवित्र किताब, बाइबल पवित्र किताब, ये किताबें जब बोल रही है पढ़ो, तो फिर शिक्षकों के साथ ये अन्याय क्यों कर रहे हैं? जब तुम लोग एक बोलते हैं कि तुम शिक्षक हासिल करो, तुम पढ़ो, हम तुम्हारे साथ है. वोट के टाइम पर जब तुम आते हैं शिक्षकों के मुद्दे लेकर, जब तुम बोलते हैं हम तुम्हारे साथ, आज हम हमारा अधिकार मांग रहे हैं, तो जब तुम हमारे साथ में अन्याय करते हो, हमारे साथ में लाठीचार्ज करते हो, आंसू गैस मारते हो, ये कहाँ का अन्याय है? हमें धर्मेंद्र प्रधान जी के साथ में उनका इस्तीफा तो चाहिए, मगर महाराष्ट्र गवर्नमेंट के पदवीधर आमदार, महाराष्ट्र गवर्नमेंट के जो टीईटी का पेपर लीक हुआ है, जो दूसरे पेपर जो लीक हो रहे हैं, महाराष्ट्र गवर्नमेंट के मंत्री, शिक्षक मंत्री, हमें उनका भी राजीनामा चाहिए. आज हम टेक्निकल यूनिवर्सिटी के स्टूडेंट है, पास होके 1 साल हो गया, हमें अभी तक डिग्री नहीं आई. उसका कौन वो करेगा? पाटू यूनिवर्सिटी से हम आज ये भी गुहार कर रहे हैं, शिक्षक मंत्रियों से और शिक्षक आमदार से ये गुहार कर रहे हैं, हमें हमारी डिग्री दिलाई जाए. हम कॉम्पिटेटिव्ह एग्जाम में फॉर्म नहीं भर सक रहे. थँक्यू. नक्कीच या ठिकाणी पण हे आंदोलन आहे आणि डिग्री आम्ही घेतलेला आहे, मात्र त्या डिग्रीचे कुठे व्हॅल्यू नाही आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन 1 वर्षभर 3 कायदे वापस घेण्यासाठी पुन्हा आता हे धर्मेंद्र प्रधान यांचं राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू. सरकार नेमकं इतके दिवस का लावतं राजीनाम्यासाठी? सरकारची मला वाटतं सरकारची पॉलिसी आहे. त्यांना असं वाटतं की जेवढं आंदोलन लांब जाईल तसे लोक कमी होत जातात. पण त्यांना हा विसर पडलेला आहे. शेतकरी आंदोलन 1 वर्ष चाललं तरी त्या ठिकाणी त्यांनी ते कायदे वापस घ्यायला भाग पडले शेतकऱ्यांनी. आणि यांनी आता विद्यार्थ्यांशी हे दुश्मनी घेतली असं मला वाटतं. कारण की विद्यार्थी हे कोणाला घाबरणारे विद्यार्थी असतात. विद्यार्थी स्वतःच्या भविष्यासाठी हे आंदोलन करत आहेत. हे लक्षात घ्या. असे पेपर अनेक लीक झालेले आतापर्यंत आहेत, त्याच्यावरती आतापर्यंत कोणतीही कारवाई आता सरकारने केलेली नाहीये. हे लक्षात घेता भविष्याचा विचार करून भविष्यामध्ये जसं पेपर लीकच्या घटना होत असतील तर मग मुलांनी करायचं काय? म्हणून या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. मी मोदी यांना विनंती करतो की एवढं धर्मेंद्र प्रधान मध्ये असं काय लपलेलं आहे की ते त्यांचा राजीनामा सत्व घेऊ शकत नाही. या एक ठिकाणी पूर्ण देश या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये आक्रोश आणि आंदोलन करतोय. मी या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत असं चालू राहील अशी काय ते सांगतात धर्मेंद्र प्रधान काय लपलंय असं राजीनामा घेत नाही सरकार? खरं तर 160 पेक्षा प्लस जास्त पेपर फुटी झालेली आहे, तरी हे सरकार निगरगट्टप्रमाणे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेत नाही. खरं तर सांगतो की धर्मेंद्र प्रधानचं मोदींचं काय आहे असं
की त्यांचा राजीनामा घेऊ लागले नाही. काही गुपचूप आहे का ते तरी त्यांनी बाहेर काढावं, की सांगावं की नाही बाबा आम्ही याच्याकडे माझ्या काहीतरी प्रूफ आहे आणि आम्ही याचा राजीनामा घेऊ शकत नाही. जर राजीनामा घेतला तर हे आमचे गुपचूप जे आहे आतमधलं ते बाहेर पडेल, याच्यामुळे मोदी घाबरत असतील असं मला वाटते. आपण जर हे सगळं जर हे जर राजीनामा जर घेतला तर हा काहीतरी गोड बंगाल बाहेर येऊ शकतं असं देखील या काही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मात्र महत्वाचा विषय हाच आहे, कारण की आंदोलनावरती जोपर्यंत राजीनामा घेत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन ठाम राहू असं देखील या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. मात्र सध्या आपण या ठिकाणी पाहिलं विद्यार्थी हे पथनाट्याच्या माध्यमातून शिक्षणाची व्याख्या जी आहे या ठिकाणी मांडताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. मात्र जोपर्यंत राजीनामा घेत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही असं देखील विद्यार्थ्यांकडून सांगलं जात आहे. story.com साठी मी देवराय, छत्रपती संभाजीनगर.